नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। थंबनेल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आता शेळी पालन बंद करत आहोत आणि ह्या पूर्ण शेळ्या विकणार आहे। कारण कसं आहे मित्रांनो, शेळी पालन मध्ये खूप परेशानी होती, घाण राहती, लेंड्या झाडा लागतात, गोचडं होते, ती काय पावसा पाण्याचं खूप परेशानी होती, घाण करतात शेळ्या, त्यांना चारावं लागतं, त्यांच्याकडं लक्ष पण जास्त द्यावं लागतं, निगराणी ठेवावं लागते। बकरांचे असं गोचिडं होतात, जे गोचिड्यांचे त्यांना औषध लावावं लागतं। अशा बऱ्याच काही अडचणी असल्यामुळे शेळी पालन परवडत नाही। त्याच्यामुळं आपण शेळी पालन बंद करत आहोत मित्रांनो। असं तुम्ही थंबनेल वाचला असेल, तुमच्या लक्षात आलं असेल। याच्यापेक्षा रोजानं गेलेलं बरं, 500 रुपये। कारण की दिवसभर मोलमजुरी करायची 500 रुपयामध्ये, आणि कष्ट करायची। शेळ्याकडे काय 4 शेळ्या मागं परवडत नाही, असं नाही तसं नाही। असे बरेच जण म्हणतात मला, तुला या 4 शेळ्या मागं काय परवडतं, एवढा मोठा माणूस, त्याच्यापेक्षा 500 रुपये रोजानं गेल्याला परवडत नाही का? हे शेळ्याची खवदव करावं लागते, शेळ्या सोडावं लागतं चाराला, तू एकलाची शेळ्या सोडणं, बांधणं, शेळ्याला चरायला नाही, असं खूप काही म्हणतात लोक। आणि एक गोष्ट सांगू मित्रांनो, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, कोणताही व्यवसाय करा, त्याच्यात आपल्याला काम करावंच लागणार। तुम्ही काही गैरसमज धरू नका। एक विषय मांडला मी तुमच्या समोर की लोक काय म्हणतात, शेळ्यांची घाण असते, शेळ्यांचे मेंढ्या झाडा लागतात, शेळ्यांना गोचिडे होतात, मग त्यांना धुवावं लागतं, औषध लावावं लागतं। मान्य आहे, बरोबर आहे। त्याच्यापेक्षा 500 रुपये रोज परवडतो। एक गोष्ट सांगू मित्रांनो, कोणाची ताबेदारी केल्यापेक्षा आज 500 रुपये रोज पण समोरचा आपल्याला एवढं काही आरामात देऊ शकत नाही। तो आपल्या पाठीमागं उभं राहून 2 दिवसाचं काम एका दिवसात घेतो 500 रुपयामध्ये, तो कधी पण फायद्यात राहतो। आपण विचार करा, आपल्याला यांच्या मागं 300 रुपये रोज जरी पडला तरी पण आपण फायद्यात आहोत, बरोबर आहे। माझ्याकडे 4 शेळ्या आहे, मला परवडत नाही, पण माझ्या हिशोबानं मला परवडतं। भले माझ्याकडे 1 एकर शेती आहे माझी स्वतःची, पण तरी मला 500 रुपये रोजापेक्षा हे किती पण परवडतंय। कारण मी माझ्या मनावर इथं मनाला वाटलं तर शेळ्या सोडू शकतो, त्यांना चारा टाकू शकतो। आपल्याकडे चारा आहे, कडबा आहे, भूस आहे, आपण बांधाचं गवत आणून त्यांना टाकतोय। पिल्लांचं आज तुम्ही कोणत्या क्षेत्रात जर गेलं तुम्हाला खवदव करावं लागणार। तुम्ही रोजानं गेले तर तिथं काय आरामात तुम्हाला 500 रुपये रोज देऊ शकत नाही। ते पण कामच घेतात तुमच्याकडून, दिवसभर उभं राहून, हे झालं की ते झालं की ते, काही काही काम तुमच्या मागं चालूच असतं।
शेळी पालन परवडत नाही चुकीचा भाग आहे मित्रांनो. तुम्ही एक जर शेळी सांभाळली ना तरी पण परवडते असं म्हणणारे म्हणजे यांच्याकडून कशातच सक्सेस होऊ शकत नाही. शेळी परवडत नाही म्हणणारे. आणि हे काय हे चुकीचं लक्षण आहे की आज मला पण म्हणतात लोक 4 शेळ्यावर परवडतं का. अरे बाबा परवडतं का म्हणजे का परवडत नाही. लोकांच्या रोजाना महिन्याने राहिल्यापेक्षा परवडतं ना. स्वतः मालक म्हणून आपण काम करतो ना. लोकांच्या कामाला जायची गरज नाही ना. आज 4 शेळ्या जरी म्हणलं तर आज माझी परिस्थिती तशी नाही 10 शेळ्या सांभाळायची. नाहीतर मी 10 शेळ्या केल्यानंतर तुम्हाला काहीच गरज नाही कोणाची रोजानं जायची. पण आपली बिकट परिस्थिती असल्यामुळं आपल्याकडं तेवढं बजेट नाही. पण याच्यातच आपण आता वाढू शकतो. आता हे पाठी माझ्याकडे बघा, ही पाठी, ही पाठ आता चांगली, हिला मी ठेवणार, लहानच्या मोठं करणार आहे पाठी. जवळपास 4 पाठी याच्यामध्ये, लहानचे मोठं होणारच आज न उद्या. का परवडत नाही शेळी पालन. सगळं परवडतं, फक्त करण्याची जिद्द पाहिजे माणसाच्या मनामध्ये. जिद्द असली तर काही पण होतं. जिद्द नसली, याच्यात परवडत नाही त्याच्यात परवडत नाही, मग काहीच करू शकत नाही आपण. एक शेळी एक जर व्यक्ती एकानं जर एक जर शेळी सांभाळली तरी पण फायद्याची. शेती करून तुम्ही शेळ्या सांभाळू शकत नाही. 4 शेळ्या मी सांभाळतो शेती करून माझी 1 एकर. रोजदारी आपल्याला रोज लागू शकत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्याला साईड बिझनेस म्हणून शेतीला हा करणं गरजेचं आहे. जे म्हणतात त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. आपण जे काम चालू आहे ते मला पण रोज म्हणतात काय 4 शेळ्या मागं शेपुड्या मागं फिरतो, काय परवडतं. अरे बाबा परवडत नाही तर मला नाही परवडत, तुम्ही काय टेन्शन घेता. मित्रांनो हे चुकीच्या गोष्टी. लोक तुम्हाला घोड्यावर चालू देणार नाही आणि पायी पण चालू देणार नाही. तुमचं चांगलं चाललेलं बिघडून देणारे लोक आहे आजकाल. कलियुग आहे. तुम्हाला चांगलं कधीच मार्ग दाखवणार नाही. तुमचा चांगला मार्ग चालला असला त्या मार्गावरून तुम्हाला दुसरा मार्ग दाखवत नाही अडचणीचा. पण चांगल्या मार्गाला चालताना लोकांना कधीच बरं वाटत नसतं. त्याच्यामुळं ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ह्या मंत्र कधी पण ध्यानात ठेवायचा मित्रांनो. लोकांचं ऐकून कोणाचंच भलं झालेलं नाही. लोक काय म्हणतात याच्याकडे दुर्लक्ष करायचं ना. आपण आपलं वाटचाल चालू ठेवायची. मी काही शेळ्या विकणार नाही, शेळी पालन बंद करणार नाही. माझ्या 4 शेळ्यामध्ये मला परवडतं आहे. मी 4 शेळ्यावर समोर जर याच्यामध्ये पाठी वाढू शकतो, मी याच्यातच वाढ करू शकतो. चाललेला आहे विचार माझा. पण परिस्थिती बिकट असल्यामुळं थोडं होतं आहे. जर अडचणीमुळं ठेवता येत नाही. कधी कधी विकावं लागतात. दुःख सुख असतं पाठीमागं. सगळं याच्यावर अवलंबून असल्यामुळं आपल्याला तेवढं ॲडजस्ट होत नाही. तर असं काही गैरसमज घेऊ नका मित्रांनो. मी काही शेळी पालन बंद करणार नाही. आणि तुमच्याकडं पण शेळ्या असल्या तर तुम्ही कोणाचं ऐकून बंद करू नका. गेंड्या झाडायची लाज धरायची नाही मित्रांनो. हे काळं सोनं आहे. ह्या सोन्याचा भाव वाढत चालला पण कमी होणार नाही. आज बोकड्याचं 700 रुपये किलो मटण आहे. हे कधी काही दिवसांना वर्ष 1.5 वर्षांना 1000 रुपये किलोपर्यंत जाईल. पण याचे रिवर्स भाव येणार नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे शेळी पालन जे करतात ते कधी तोट्यात गेले नाही. आणि जे तोट्यात गेलेत त्यांनी मनाभावातून ते त्याच्याकडं लक्ष दिलेलं नाही म्हणायचं. म्हणजे जर जिद्दीनं केलं तर खूप काही होतं, नाहीतर काहीच होऊ शकत नाही. करायचं शेळीपालन तुम्ही 1 करा, 2 करा, 4 करा, 5 करा, 10 करा. तुमच्याकडं जर ॲडजस्टमेंट असलं 10 शेळ्यावर खूप काही परवडतं मित्रांनो. आपल्याकडं तेवढं बजेट नसल्यामुळं आपण तेवढं करू शकत नाही. भविष्यामध्ये याच्यात आपण वाढू शकतो. आणि माझ्याकडं
बरेच एक दोघांचे कमेंट आले, तर भाऊ तुमच्याकडे कोणते शेळे आहेत? माझ्याकडे फक्त गावरान शेळे आहे, बाकी कोणतीही जात नाही माझ्याकडं. मी भविष्यामध्ये जर आता पुढचं सांगू शकत नाही, पण सध्याचे माझ्याकडे गावरान 4 शेळ्या आहेत. त्या शेळ्यावरच मी शेळीपालन माझं चालू आहे. माझं आपलं छोटं शेळीपालन आहे, मोठं नाही काय नाही. पण आपण बरेच जण मला म्हणले की काय परवडतं, असं करावं लागतं, घाणायची तसं काही नाही मित्रांनो. करत राहिल्यावर काही होत नाही, मर होत नाही, काय नाही, काही पिल्लं मरत नाही, काहीच नाही. फक्त स्वच्छता ठेवायची, व्यवस्थित मनाभावातून त्यांची काळजी, खाय प्यायला व्यवस्थित द्यायचं, काहीच होत नाही. तसं काही लोकांचं मनावर घेऊन शेळीपालन बंद करू नका मित्रांनो. मी पण शेळीपालन बंद करणार नाही. माझ्या जेवढे शेळ्या आहेत तेवढ्या ठेवणार. व्हिडिओ आवडल्यास शेअर, लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान मित्रांनो.